तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीचा खरा चेहरा अर्णवच्या आणि मामांच्या समोर येणार असतो। आणि इथे आता अर्णवने आपल्या आईच्या आणि आपल्या वडिलांच्या इथे संसार उद्ध्वस्त करण्याच्या मागे वल्लरीचा हात आहे हे समजताच अर्णवने वल्लरीची जणू काही आता चामडी सोडूनच काढलेली असते। इतका त्याला राग आलेला असतो आणि तो तिची रवानगी थेट आता घरातून बाहेर करतो। तर प्रेक्षकांनो, आपल्या आईच्या मृत्यूच्या मागे वल्लरीचा हात आहे हे अर्णवला कशा पद्धतीने समजतं? तर मामा जेव्हा कपाट चेक करत असतात तेव्हा वल्लरीच्या पर्समधून इथे एक फोटो बाहेर आलेला असतो आणि तो फोटो बघितल्यानंतर इथे आता मामांच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते। रमाकांत आणि सुप्रिया या दोघांचा फोटो बारशाच्या दिवशी जे लावण्यात आलेले असतात ते कारस्थान वल्लरीचं आहे हे मामांच्या लक्षात आलेलं असतं आणि ही बातमी त्यांनी अर्णवला दिलेली असते। तेव्हा अर्णवने मामीला जाब विचारलेला असतो, हे फोटो तुझ्याकडे कसे आले त्याचं उत्तर मागितलेलं असतं। आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरीला बाळाची खूप आठवण येत असते। तेव्हा बाळाचे फोटो बघत असताना सुप्रियाने आता बाळाच्या फोटोबरोबर मागे असलेली वल्लरी बघितलेली असते। तेव्हा 20 वर्षांपूर्वी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी व्यक्ती ही वल्लरी असल्याचं सुप्रियाने ईश्वरीला सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला ईश्वरीला घरी घेऊन येत सगळ्यांसमोर आता वल्लरीचं कारस्थान आणलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला सुप्रिया आपल्याबरोबर घेऊन गेलेली असते। ती म्हणते की ज्या घरामध्ये माझ्या मुलीवरती विश्वास ठेवला जात नाही, माझ्या मुलीची इज्जत केली जात नाही, त्या घरामध्ये मी माझ्या मुलीला अजिबात ठेवणार नाही आहे। तुम्ही लोकांनी तिच्या प्रेमाची ही तिला किंमत दिलीत का? तिच्या प्रेमाची ही परतफेड केलीत तुम्ही? ज्या घरामध्ये माझ्या मुलीला इज्जत मिळणार नसेल त्या घरामध्ये मी तिला का ठेवू? चल इशू, माझ्याबरोबर चल। जोपर्यंत हे लोक आता तुझी माफी मागत नाही ना तोपर्यंत तुला या घरामध्ये मी परत पाठवणार नाही। तेव्हा ईश्वरीचा हात पकडून सुप्रिया तिला आपल्याबरोबर घेऊन जाते आणि मग प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते की पुन्हा या घरामध्ये मी तुला पाठवणार नाही जोपर्यंत ते लोक तुझी इथे येऊन माफी मागत नाही। तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांनी जाऊन तिची माफी मागितली पाहिजे। एका फोटोमुळे तुम्ही त्यांना जज नाही करू शकत। जी चूक मी केली ती तुम्ही करू नका। आजी, तू घरामध्ये असताना एवढं सगळं कसं काय घडलं? ईश्वरी, तुला खरोखर गुन्हेगार वाटते का? अगं, आईकडून जर चूक झाली असेल पण तरीसुद्धा तू त्या मुलीला त्याची शिक्षा का देतेस? त्याचं उदाहरण म्हणून एका कुत्र्याच्या पिल्लाचं उदाहरण दिलेलं असतं। कुत्र्याचं एक छोटं पिल्लू असतं, त्याच्या आईला रेबीज झाला म्हणून ते लोक आता त्या कुत्रीला घेऊन जातात, पण त्या बाळाला कुणी हात लावायला तयार नसतं। कारण का, सगळ्यांना वाटत असतं की आईला रेबीज झाला आहे तर बाळाला पण झाला असेल। त्या बाळाला कुणीही ॲडॉप्ट करायला तयार नसतं आणि म्हणूनच एका संस्थेमध्ये त्या बाळाला आता टाकायचं असतं। तेव्हा इथे अंजली आणि त्याचबरोबर आजी सगळेजण म्हणतात, अरे पण बाळाला इथे रेबीज का होईल? आईला रेबीज झाला म्हणून बाळाला कधी होईल का? किती लोक मूर्ख असतात ना। तेव्हा अर्णव म्हणतो, मग आपण काय वेगळं करतोय? नाही, सांग ना, आपण काय वेगळं करतोय? इथे आता आपण सुद्धा सुप्रिया काकूंची शिक्षा ईश्वरीला देतोयच ना, तेच तर तुम्ही करताय तिच्या बाबतीत। तुम्ही काय वेगळं करताय? इथे आता अर्णवने त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिलेली असते। बाहेरून जेवण मागितलेलं असतं, ईश्वरी सगळ्यांचा स्वयंपाक प्रेमाने करत असते, पण इथे आता अर्णवने बाहेरचं जेवण खाण्यासाठी नकार दिलेला असतो। आणि तर ताई नसल्यामुळे वल्लरी काही स्वयंपाक करत नाही, वल्लरी बाहेरूनच जेवण मागवते, सगळेजण ते खात असतात। पण अर्णव म्हणतो की बाहेरचं मी काहीच खाणार नाही आहे आणि त्यानंतर तो बाहेर निघून गेलेला असतो। तेव्हा इथे बाळ अचानकपणे खूप जास्त रडत असतं आणि तेव्हा इथे बाळ रडत असल्यामुळे अर्णव म्हणत असतो की आपण एक काम करूया, बाळाला आपण घेऊन जाऊया का? आणि त्याच्या आधी एक गोष्ट घडलेली असते। अर्णव निघतो आणि ईश्वरीला घ्यायला आलेला असतो। तो म्हणतो, मी सिंदूर, चल माझ्याबरोबर।
तेव्हा सुप्रिया म्हणते, अर्णव मला माफ करा, पण मी इशूला त्या घरात परत पाठवणार नाही. तुमच्या घरच्या लोकांनी किती आरोप केले इशूवरती, मी तिथे तिला पाठवणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, सगळ्यांच्या वतीने हवं तर मी माफी मागतो, पण मी सिंदूरला पाठवा, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा ती म्हणते, नाही, जोपर्यंत तुमच्या घरचे लोक येत नाही तोपर्यंत मी तिला पाठवणार नाही आहे. तेव्हा अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, थांबा, आधी घरामध्ये या. ते अर्णवचा हात पकडते, त्याला घरामध्ये घेते आणि जेवणाचं ताट घेऊन येते. तेव्हा अर्णव म्हणतो, मला नको, मी जेवलो आहे. ती म्हणते, मला माहिती आहे तुम्ही जेवला नाही आहेत, तुम्हाला बाहेरचं नाही आवडत. तेव्हा ती आपल्या हाताने अर्णवला घास भरवते. अर्णवला ती पोटभर भरवल्यानंतरच ती जायला सांगते. अर्णव इथे आता घरी निघून आलेला असतो आणि त्यानंतर बाळ अचानकपणे रडायला लागतं. तेव्हा इथे बाळसुद्धा ईश्वरीला मिस करत असतं असं अर्णवला वाटतं. तो म्हणतो, आपण ईश्वरीकडे घेऊन जाऊया का, की मी ईश्वरीला इथे घेऊन येऊ? तेव्हा इथे अंजली म्हणते, अजिबात नाही. ज्या बाईमुळे माझ्या आईचा जीव गेला तिच्या मुलीकडे मी माझ्या बाळाला अजिबात देणार नाही आहे, काही झालं तरीसुद्धा. तेव्हा इथे आता बाळ खूप रडत असल्यामुळे इथे आता अर्णव ईश्वरीला कॉल करतो आणि म्हणतो की तिथून आता अंगाई गा. आणि ईश्वरी आता मोबाईलवरती अंगाई गाते. मोबाईल स्पीकरवरती असतो आणि तिच्या अंगाईमुळे इथे आता बाळाला झोप येते. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लागबाई, आज माझ्या पाडसाला झोप कागई येत नाही. अशा पद्धतीची सुंदर अशी अंगाई ईश्वरी आता गाते आणि मोबाईलवरती स्पीकरवरती मोठ्या आवाजामध्ये तिचा तो मधुर आवाज आता बाळ ऐकतं आणि बाळ शांत झालेलं असतं. तेव्हा इथे आकाश येतो आणि आपल्या वडिलांना म्हणतो की डॅड, मला असं वाटतं की आपण दादाबरोबर जाऊन ईश्वरीला घरी घेऊन आलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? तेव्हा मामी म्हणत असते, अजिबात नाही आकाश, तू आणि तुम्ही दोघांनीसुद्धा जायचं नाही म्हणजे नाही. त्या ईश्वरीला यायचं असेल तर तिने स्वतःहून यायचं, तुम्हाला जायची गरज नाही आहे, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी ही घरामध्ये नसते. तेव्हा मामा इथे आता पर्स चेक करत असतात, ते काहीतरी शोधाशोध करत असतात. तेव्हा रमाकांत काकांचा आणि इथे आता सुप्रियाचा फोटो त्यांच्या हातामध्ये लागतो. तेव्हा इथे आता मामा म्हणतात की हा फोटो हिच्या कपाटामध्ये काय करतोय? पर्समधून तो फोटो थोडासा बाहेर आलेला असतो, जो मामांच्या हाती लागतो. त्यानंतर तिच्या पर्समध्ये नेगेटिव्हसुद्धा सापडतात. तेव्हा मामांना कळतं की हे वल्लरीचं कारस्थान आहे का, हे फोटो वल्लरीच्या ह्याच्यामध्ये काय करतायत? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा काय करतात, ते फोटोज आहेत ना, ते अर्णवला दाखवतात की हे फोटो वल्लरीच्या बॅगमध्ये मला सापडलेले आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीच्या बॅगमध्ये सापडलेले फोटो अर्णव बघतो आणि वल्लरीला जाब विचारतो की हे फोटो तुझ्याकडे काय करतायत? सांग ना मामी, हे फोटो तुझ्याकडे काय करतायत? तर वल्लरी आता थातूरमातूर कारणं देत असते की ते फोटो जेव्हा खाली पडले होते ना, तेव्हा ते मी उचलले होते. अर्णव तिला इथे जाब विचारत असतो आणि तेवढ्यात इथे ईश्वरी आता बाळाचे फोटो बघत असते. तिला बाळाची आठवण येत असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय झाले इशू? तेव्हा इशू म्हणते, आई तू बाळाला बघितलंस का? हे बघ ना, बाळाचे फोटो बघ. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी आले होते बाळाला बघायला, पण अंजलीताईंनी बाळाला काही बघून दिलं नाही. अंजलीताई खूप बदलल्यात ना, पूर्वीसारख्या नाही राहिल्या त्या. आणि तेव्हा ती आता म्हणत असते, हे बघ, असं गोंडस बाळ आहे ते आणि नाव आहे कार्तिकी, मीच ठेवलं आहे नाव. आणि तेव्हा इथे आता कार्तिकीचा फोटो बघत असताना बाजूला उभी राहिलेली वल्लरी तिला दिसते. सुप्रिया म्हणते, ही बाई इथे काय करते? तेव्हा ईश्वरी म्हणते, कोण ही? अगं ही तर वल्लरी मामी आहेत ना. तेव्हा इथे ईश्वरी सुप्रियाकडे बघायला लागते आणि म्हणते, म्हणजे आई ही तीच बाई आहे का जिने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं? ती म्हणते, हो इशू, ही तीच बाई आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया ईश्वरीला म्हणते, चल चल तुझ्या घरी चल, आता मला त्या वल्लरीला बघायचंच आहे. तेव्हा इथे ईश्वरी आणि सुप्रिया दोघीजणी आता घरी येतात आणि तेव्हा अर्णव वल्लरीला फोटोंबद्दल जाब विचारत असतो. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की आता ती काही बोलणार नाही आहे, आता तिचं तोंड गप्पच बसणार आहे. पण मी सांगते ना, तुझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे आणि तुझ्या आईच्या मृत्यूच्या मागे दुसरा तिसरा कुणाचा नाही तर ह्या वल्लरीचाच हात आहे. हीच ती बाई आहे जिने मला फसवून त्या हॉटेलवरती इंटरव्ह्यूसाठी पाठवलं होतं. हीच ती बाई आहे जिने माझं
आणि तुझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त केला होता. तेव्हाच ती माझ्यापासून लपून राहत होती. लग्नाला वर्ष झाला तरीसुद्धा ही बाई एकदाही माझ्यासमोर आली नाही. जेव्हा जेव्हा मी भेटायला आले तेव्हा तेव्हा आजारपणाचं ढोंग केलं, नाटक केलं असं ती आता सांगायला लागते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीचा खरा चेहरा अर्णवच्या समोर सुप्रियाने आणत 20 वर्षांपूर्वीच्या सत्याचा खुलासा केलेला असतो. तेव्हा आपल्या आईच्या मृत्यूला वल्लरी जबाबदार असल्याचं समजताच अर्णवचा राग एकदम अनावर झालेला असतो. तो खूप जास्त खवळलेला असतो आणि तो म्हणतो की मामी, आत्ताच्या आता इथून चालती हो, नाहीतर मी रागाच्या भरात काय करून बसेन मी सांगू शकत नाही आहे. तुला इतका जीव लावला, तुझ्यावरती आईसारखं प्रेम केलं आणि तूच माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसलास. मला या विषयावरती काही बोलायचं नाही. आत्ताच्या आत्ता तूच चालती हो इथून. आणि अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने वल्लरीला घरातून हाकलून देत आपल्या आईच्या अपमानाचा बदला घेतलेला असतो. पण तिथेही त्याचं मन समाधानी होत नाही. तो पोलिसांना फोन करतो. वल्लरीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत इथे वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात देतो आणि म्हणतो की माझ्या आईच्या जीवावरती उठलेल्या लोकांना मी कशी वागणूक देतो हे तुलासुद्धा कळू दे. आणि त्यामुळे पोलिसांना बोलवत इथे आता पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊन इथे वल्लरीला आता आपल्या आईच्या अपमानाचा अर्णवने बदला घेतलेला असतो.